बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। पावसानंच काहीसा आरामच केलाय। अधूनमधून एखादी सर कोसळायची, पण बराच काळ उघडीप असायची। त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी कमी होत आज सायंकाळी 7 वाजता 29.5 फुटावर आली। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 4.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रचंड पाऊस पडणाऱ्या गगनबावड्यात गेल्या 24 तासात केवळ 16.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अजूनही जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली आहेत, पण पुढील 2 दिवस पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज आहे। 2-4 दिवस चांगला पाऊस पडतो आणि पुन्हा पावसाचा जोर कमी होतो अशी यावर्षीची परिस्थिती आहे। त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी जशी वाढत जाते तशीच झपाट्यानं कमी होत जाते। आज दिवसभरात पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली। सकाळी तर छान ऊन पडलं होतं। अचानक शॉवर सुरू केल्यासारखी एखादी सर पडून जायची आणि पुन्हा पावसाची उघडीप असायची। एकूणच पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत आहे। आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 7 इंच होती, तर आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा 29.5 फुटावरून वाहत होती। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुलनेनं जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे राधानगरी धरणातून 1400 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळेच पंचगंगेची पाणी पातळी अजून तरी 25 फुटावर टिकून आहे। मात्र पुढील 2 दिवसात पुन्हा पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 4.8 मिलीमीटर पाऊस नोंद झालाय। पावसाचा हा लहरीपणा यंदा त्रासदायक ठरणार का याचीही काळजी आहे।